टेक्निकल टेक्स्टाईल पार्कबाबत भाजपकडून भ्रम पसरवला जात आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. कौडगाव येथे टेक्निकल टेक्स्टाईल पार्क होईल अशी घोषणा तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेली नसताना तशी घोषणा केल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतायत. तसं त्या भूमीच्या दिला ना, बरोबर आहे ना. आम्ही तेच म्हणतोय ना, आम्ही त्याचीच तर वाट बघत होतो. आम्ही त्याचीच तर वाट बघत होतो ना. माननीय सावंत साहेबांनीच विधानसभेमध्ये त्या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून टेक्निकल टेक्स्टाईल आम्ही उभं करू याच्या संदर्भामध्ये मागच्या विधानसभेमधल्या अधिवेशनामध्ये त्यांनी प्रस्तावित घोषणा केली होती आणि त्याच्या अनुषंगानं हे टेंडर पण निघालाय. आणि आता जी लक्षवेधी सन्माननीय सदस्यांनी मांडलेली आहे तो टेक्स्टाईल पार्कच आहे, परंतु टेक्निकल टेक्स्टाईल पार्क आहे. आणि टेक्निकल टेक्स्टाईल पार्क जर करायचं असेल तर त्याचं पत्र महाराष्ट्र शासनानं 15/9/2022 ला केंद्र शासनाकडे पाठवलेलं आहे. सन्मान्य सदस्यांची मागणी अशी आहे की MIDC मार्फत आणि शासनामार्फत हा टेक्निकल टेक्स्टाईल पार्क करावा. मी आपल्यामार्फत सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की MIDC मार्फत हा टेक्निकल टेक्स्टाईल पार्क करायला काही हरकत नाही, परंतु त्याच्यासाठी एक तज्ञांची समिती नेमली जाईल. 30 दिवसांमध्ये त्याचा अहवाल घेतला जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल. ठीक आहे. जयंत पाटील. ही चर्चा पुढे येण्याचं कारण आहे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कौडगाव MIDC मध्ये लॉजिस्टिक पार्क व्हावे अशी मागणी केली. ती मागणी चुकीची आहे असे दाखवण्यासाठी भाजपकडून पत्रकार परिषद आयोजित केली. मात्र ज्या टेक्निकल टेक्स्टाईल बाबत भाजप आग्रही आहे तो होईलच असे ठोस उत्तर तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी दिले नव्हते. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीमध्ये त्यांनी याबाबत तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली जाईल असे सांगितले होते. 20 मार्च 2023 रोजी त्यांनी विधानसभेत हे सांगितले होते. मात्र पुढच्या 1 महिन्यात समिती स्थापन झाली की नाही, तिचा अहवाल आला की नाही याबाबत सत्ताधाऱ्यांनी कधीच अवाक्षर देखील काढले नाही. समितीच स्थापन झाली नसेल आणि तिचा अहवाल आला नसेल आणि याबाबत भाजपच्या नेत्यांना काहीच माहिती नसेल तर MIDCने टेक्निकल टेक्स्टाईल पार्कची जाहिरात कशी काढली की ही जाहिरात धाराशिवच्या जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी काढली गेली याचे उत्तर उद्योगमंत्रीच देऊ शकतात. मात्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क होईलच असे उद्योगमंत्री बोलले नसताना आणि तशी घोषणा केलेली नसताना भाजप भ्रम पसरवतंय की खोटं पण रेटून खोटं बोलतंय हे स्पष्ट व्हायला हवं. आणि त्यासाठी आवश्यकता आहे समितीचे अध्यक्ष कोण आणि समिती स्थापन केल्याचं पत्र आणि समितीने दिलेला अहवाल. यापैकी काहीच नसेल तर ही धूळफेकच समजली जाईल.